इकडे नवीन कलेक्टर या ठिकाणी यांनी चार्ज घेतलाय. 2 महिन्यापूर्वी मी सांगितलेलं, तुम्हाला आठवत असेल, की पहिली विकेट 2 महिन्यात कलेक्टरची जाणार आहे आणि तसं साबित झालं, तसं सिद्ध झालं. आज नवीन कलेक्टरनी चार्ज घेतलाय कारण का जुन्या कलेक्टरनी स्वतःहून कदाचित नागपूरला बदली करून घेतली, कारण का सोलापूरवर जे कोणी अधिकारी आहेत, कलेक्टर लेवल असेल, एसपी लेवल असेल, सीओ लेवल असेल, म्युन्सिपल कमिशनर असतील, सगळ्यांवर प्रचंड दबाव आपल्याला दिसून येतोय. हातबळ झालेत अधिकारी. खरं तर मला अधिकाऱ्यांचा वाईट वाटतंय की एवढं संविधानाची शपथ घेऊन एवढे कष्ट करून इथपर्यंत येतात, कष्ट करून, आणि राज्यकर्त्यांच्या दबावामुळे, एका ठराविक विचारसरणीमुळे ह्यांच्यावर प्रचंड दबाव आणि प्रेशर की विरोधी पक्षाचं काम करू नका, आणि त्या गोष्टीला प्रत्येक एक एक करून हे अधिकारी बिचारे बळी पडतायत. आम्ही अधिकाऱ्यांच्या बाजूने बोलतोय, पण पूर्ण सिस्टीमच अशी खराब झाली आहे की अधिकाऱ्यांचा रिस्पेक्ट राहिला नाही. ते गव्हर्नमेंट शासनाचे नौकर म्हणून काम करायला लागलेत आणि ह्या गोष्टीचा मी त्या ठिकाणी निषेध करते. अनेक दिवसापासून डीपीडीसी, खासदारांची डीपीडीसी निधी प्रलंबित आहे. ह्यांची समज एवढी छोटी आहे की जेव्हा डीपीडीसीची निधी अडवतात तेव्हा ती माझी वैयक्तिक निधी अडवत नाही. प्रत्येक गाव ज्यांनी मतदान केलंय काँग्रेससाठी त्या गावातल्या शेतकऱ्याची निधी अडवत आहे. कुठे डीपीची, कुठे रस्त्याची, कुठे गटाराची, कुठे समाज मंदिराची. प्रत्येक गावातला शेतकरी हा आतुरतेने वाट बघतोय की आमची कामं कधी मंजूर होत आहेत. मग हा सरकारकडून, पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर, कारण का इथे एमबीएचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांशी जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा ते म्हणतात की मॅम आप समझ सकते हो ना हमारे ऊपर कितना प्रेशर है. मला मी नाव घेऊ इच्छित नाहीये, पण हे प्रेशर आहे, हा दबाव आहे. आज मी या पत्राद्वारे, कलेक्टर नवीन आले, तामिळनाडूचे, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचलेत, त्यांना मी निवेदन देते, 15 दिवसात आमच्या डीपीडीसीची, आमच्या शेतकऱ्याची, आमच्या कष्ट करणाऱ्या गावकऱ्याची निधी जर मंजूर करून दिली नाही तर आम्ही आंदोलन आणि किंवा अमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देत आहोत. आम्ही 15 दिवस देत आहोत, नाहीतर सगळ्या गाव, आज तुम्हाला काहीच नाही, ह्याच्यापेक्षा दुप्पट त्रिप्पट प्रत्येक गावातून लोक येऊन माझ्यासोबत त्या ठिकाणी अमरण उपोषणावर बसणार आहेत, जोपर्यंत ह्यांची डीपीडीसीची निधी मंजूर होत नाही तोपर्यंत. काँग्रेसकडून असं सांगितलं जातंय म्हणजे की तुम्हाला विनंती केली आहे की शहराध्यक्ष पदाचं जी धुरा आहे ती तुम्ही, मी त्याच्यावर, माझा विषय आजचा हा आहे. तुम्ही आता कलेक्टरनी बदली करून घेतली असं बघतोय नाही, 100. मी 2 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला विकेट जाताना दिसेल कधी, इलेक्शनच्या वेळेस, कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषदच्या वेळेस, आणि तसंच झालंय. मी जसं म्हणाली, हे कष्ट करून इथपर्यंत येतात ऑफिसर. हे प्रत्येक ऑफिसर ह्या प्रेशर खाली बळी पडतो असा नाहीये. आजकालचे ऑफिसर खूप कॉन्शियन्शियस झालेत आणि कष्ट करून इथपर्यंत आले. ते खरंच देशासाठी, तालुक्यासाठी, गावासाठी, जिल्ह्यासाठी काहीतरी करू इच्छिते. जेव्हा त्यांच्यावर एवढं मोठं प्रेशर येतं, आणि मी नाव घेऊ इच्छित नाही, पण माझं आणि त्यांचं अनेकदा संभाषण झालं, ते म्हणले मॅम मैं क्या कर सकता. असं जर त्यांना त्यांच्याकडून वक्तव्य येत असेल तर 100% त्यांनी स्वतःहून अजून किती प्रेशर, किती बळी. आणि शेवटी ज्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही इथे येता, जर जाणून बुजून प्रेशरमुळे तुम्हाला त्या संविधानाच्या विरोधात जाणं लागत असेल तर तुमचा जो आतमधला आवाज आहे तो किती तुम्हाला छळत असेल की कशासाठी आलात आणि काय करताय नेमकं. कोणाचा दबाव आहे नेमका? मी जाहीरपणे बोलते आहे, प्रस्थापितांचा आहे, बीजेपीचा आहे, वरपासून खालपर्यंत आहे, पालकमंत्र्यांचा दबाव आहे, इथे जेवढे सत्ताधारी आहेत त्या सगळ्यांचा दबाव आहे की काँग्रेसच्या खासदारांची कामं करू नका. पण जेव्हा तुम्ही आमची कामं थांबवता तेव्हा आमचं काम थांबवत नाही. ती तुमच्यासाठी तुमची कामं असतील, कारण का प्रत्येक कामातून तुम्ही काय कट घेता हे आम्हाला माहिती आहे, पण ही गावकऱ्यांची कामं आहे जे थांबवण्याचा तुम्ही पाप करत आहात.